नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सत्र पहिले मराठी साहित्य BA भाग 1 अर्वाचीन मराठी कविता या अभ्यासक्रमातील पुस्तकातील बासी मर्ढेकर यांच्या कवितांचा अभ्यास आपण करणार आहोत। बासी मर्ढेकर यांचा परिचय आपण बघूया, त्या संदर्भातील वाचन आपण प्रारंभ करूया। बासी मर्ढेकर 1909 ते 1956। बाळ सीताराम मर्ढेकर हे कवी, कादंबरीकार आणि सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत। मर्ढेकर यांचा नवकवितेचे प्रणेते दुसरे केशवसूत युगप्रवर्तक कवी म्हणून गौरव केला जातो। मर्ढेकरांचे शिशिरागम, काही कविता व आणखी काही कविता इत्यादी कविता संग्रह प्रकाशित आहेत। रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबऱ्यांसह त्यांचे आर्ट अँड मॅन, सौंदर्य आणि साहित्य, वाङ्मयीन महात्मता इत्यादी साहित्याची आणि सौंदर्यशास्त्राची मूलभूत चर्चा करणारे ग्रंथ प्रसिद्ध आहेत। अभिरुची मासिकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या पिपात मेले ओल्या उंदीर या कवितेने मराठी साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिली। मर्ढेकर म्हणजे नवकाव्य असे समीकरण ठरून गेले। मर्ढेकरांची कविता सौंदर्याच्या रूढ संकेतांना धक्का देणारी, यंत्रयुगाने मानवाला आलेली विफलता व्यक्त करणारी, तसेच आशावादीही आहे। त्यांच्या शिशिरागम या संग्रहातील काव्यातून बालकवींच्या सौंदर्यातून आणि माधव जुलियन यांच्या तरल शैलीची छाया जाणवते, तर काही कविता व आणखी काही कविता या काव्यसंग्रहातून आशयाचे आणि अभिव्यक्तीचे वेगळेपण जाणवते। मर्ढेकरांच्या कवितेमुळे सौंदर्यवादाच्या व्याज प्रवृत्तीचा मुलामा उलगडत गेला आणि प्रखर वास्तवाची भेदक जाणीव प्रतिमांच्या भाषेतून जटिलपणाचा प्रत्यय देत प्रकट होऊ लागली। हे त्यांच्या कविता लेखनाचे यश म्हणावे लागेल। मर्ढेकरांची जी पहिली कविता आपण अभ्यासणार आहोत, त्या पहिल्या कवितेचे नाव आहे भंगू दे काठिन्य माझे। ही कविता आपण वाचणार आहोत। भंगू दे काठिन्य माझे, आमल जाऊ दे मणीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे। ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य, आणि माझिया अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री त्वद बियाणे। राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारात लेगा, अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू देगा। लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा, द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा। जाऊ दे कार्पण्य मीचे, दे धरू सर्वास पोटी, भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी। खांब दे ईर्षेस माझ्या, बाळगू तुझ्या तपाचे, नेऊ दे तिथून माते शब्द तुझ्या स्पंदनाचे। त्वस्मृतीचे ओळखू दे माझिया हाता सुकाणू, थोर यत्ना शांती देगा माझ्या वृत्तीत बाणू। आण तुझ्या लालसेची, आण लोकांची आभागी, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवीन जागी। धैर्य दे अन नम्रता दे, पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादा प्रमाणे। घेऊ दे आघात तिथे इंद्रियद्वारा जगाचे, पळू दे आतून तिथे गा अतींद्रियार्थ आचे। आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी। काय मागावे परिम्या, तूही कैसे काय द्यावे, तूच देणारा जिथे आणि तूच घेणारा स्वभावे। प्रस्तुत कवितेमध्ये कवी अतिशय प्रांजळपणे आपले जे अस्तित्व आहे
त्या अस्तित्वाविषयीचे आत्मपरीक्षण करून जो निष्कर्ष त्याचा आलेला आहे तो इथे व्यक्त करताना दिसतो. भांगू दे काठिन्य माझे. काठिन्य म्हणजे जे कठीण आहे ते, जे अनावश्यक आहे ते. इथे कवी म्हणतो भांगू दे काठिन्य माझे, आम्ल जाऊ दे मणीचे. आम्ल म्हणजे ॲसिडिटी जी आपल्याला त्रास देत असते, आम्लता. येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. मग इथे ईश्वराला म्हटलेलं आहे ना. ईश्वर म्हणजे काय, आपला राम, कृष्ण, हनुमान किंवा जे आपले 33 कोटी देव किंवा इतर कोणते जगातले देव, असं काही इथे अपेक्षित नाही. तर काय, तर एका माणसाचा जो माणूस बनण्याचा प्रवास आहे तो सज्जनत्वाकडे जाणारा आहे. आणि त्या सज्जनत्वाच्या प्रवासामधले जे टप्पे आहेत त्याविषयी इथे कवींनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य, आणि माझी या अज्ञात टाके स्फूर्ती केंद्री तो दबियाणी. राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा, अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू दे गा. लोभ जिभेचा जळू दे 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 थिजू विद्वेष सारा. बापरे बाप, काय सुंदर आशय व्यक्त केला आहे की लोभ जिभेचा जळू दे. थोडक्यात काय, तर मानवाच्या ठिकाणी असलेले षड्रिपू जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे ज्याच्या ठिकाणी आहे हे त्याला पण स्वीकार होत नाही. इतरांनी तर ते स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. कवी म्हणतात लोभ जिभेचा जळू दे दे थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. म्हणजे राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर हे जे काही षड्रिपू आहेत, हे षड्रिपू प्रारंभी आपल्या मनामध्ये असतात, नाही का. मनातून ते वाणीत येतात, वाणीतून ते आचरणात येतात. म्हणून इथे कवीला म्हणायचं आहे की माझ्या ठिकाणी असणारे जे काही हिनकस आहे, जे अनावश्यक आहे ते निघून जाऊ दे. आणि सत्व म्हणजे जिस्ट, म्हणजे जे ठीक आहे, जे योग्य आहे, जे न्याय्य आहे ते माझ्या सोबत सदैव राहावं. ही प्रत्येकच मानवाची इच्छा असते की आपण सदैव सत्यासाठी, न्यायासाठी, वैधतेसाठी कार्यरत असलं पाहिजे, असं त्याचं मन त्याला आतून वरचेवर सांगत असतं. कवीचंही मन इथे हेच सांगताना, कवी हा प्रातिनिधिक स्वरूपातलं आपलं मत व्यक्त करताना इथे दिसतो. कारण प्रत्येक मानवाची हीच इच्छा असते की आपल्या मनामध्ये जे काही हिनकस असेल, जे काही टाकाऊ असेल, जे काही अनावश्यक असेल ते निश्चितच निघून गेलं पाहिजे. आणि मी काय झालो पाहिजे, पवित्र असा मानव झालो पाहिजे, ज्याचा देवत्वाकडे प्रवास सुरू होतो. जाऊ दे कार्पण्य मीचे दे धरू सर्वास पोटी. बापरे बाप, काय सुंदर. कार्पण्य म्हणजे जळाले पण, करपले पण, म्हणजे माझ्यामध्ये जो अहंकार आहे, जळकट वास, करपल्याचा वास कसा असतो, अप्रिय. इथे कवीला तेच म्हणायचं आहे की मीपणाचा अप्रिय वास माझ्या व्यक्तिमत्वामध्ये असू नये. दे धरू सर्वास पोटी भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. मग मी सगळ्यांना पोटाशी धरलं पाहिजे, मी कुणालाही दूर लोटता कामा नये, आप परभाव करता कामा नये. खांब दे ईर्षेस माझ्या बाळगू तुझ्या तपाचे, नेऊ दे तिथून माते शब्द तुझ्या स्पंदनाचे.
खांब दे ईर्षेश माझ्या, बाळगू तुझ्या तपाचे, नेऊ दे तिथून माते, शब्द तुझ्या स्पंदनात. माझ्या मनातली जी ईर्ष्या आहे ती मला नकोशी आहे, असं इथे कवीला म्हणायचं आहे. त्वस्मृतीचे ओळखू दे माझी या हातात सुकाणू, थोर यत्ना शांती देगा माझी आवृत्तीत बाण. थोडक्यात काय, कवीला ज्या अनावश्यक वाटणाऱ्या बाबी आहेत, ज्या सर्वसामान्य माणसाच्या आचरणामध्ये थोड्याफार प्रमाणात घटनाप्रसंगानुरूप दिसून येतात, कवीलासुद्धा हे दर्शन होतंच. आणि म्हणून कवी म्हणतो, हे काही सगळं माझ्याकडे नको. धैर्य दे आण तुझ्या लालसेची, आण लोकांची अभागी, आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवीन जागी. म्हणजे काय, पापणी जागी ठेवणे म्हणजे काय, दक्ष असणे, सतर्क असणे, सतत लक्ष ठेवून असणे. धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे, वाकू दे बुद्धी समाजा तप्त पोलादा प्रमाणे. धैर्य दे अन नम्रता दे. धैर्य कशासाठी हवं, कवी म्हणतो इतरांच्या चुकांना सहृदयपणे माफ करण्यासाठी माझ्याकडे धैर्य असावं लागतं. नम्रता आली. नम्रता कशाला हवी, नम्रता ही त्यासाठीच हवी. कशासाठी, माझं ज्ञान उजळून काढण्यासाठी. नाहीतर मग संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे, अहंकारी ज्ञान जसे कोडियाचे गोरेपण, नाही का. इथे कवीला हेच म्हणायचं आहे की वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. माझी जी बुद्धी आहे ती तप्त पोलादाप्रमाणे वाकली पाहिजे. म्हणजे काय, माझ्यातला विवेक जागृत असला पाहिजे. घेऊ दे आघात तिथे इंद्रियाद्वारा, जगाचे पळू दे आतून तिथे गा, अतिंद्रियार्थ आचे, आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. थोडक्यात संबंध कवितेमध्ये कवीने जो आशय व्यक्त केलेला आहे तो हा आहे की एका मानवाचा मानवतेकडे जाणारा जो प्रवास आहे तो सत्य, प्रेम, अहिंसा आणि मूल्यात्मक जाणीवांवर आधारित असतो. तो तसाच करणे अपेक्षित असते. म्हणून काय म्हटलं, स्वतःकडे भिकारीपण घेतलं, कमीपणा घेतला. आशयाचा तूच स्वामी शब्दवाही मी भिकारी, मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. काय मागावे परिम्या, तूही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे. कवी म्हणतो आपण निमित्त मात्र आहोत. देणाराही तोच आहे, घेणाराही तोच आहे. त्यामुळे कवी म्हणतात, भंगू दे काठिन्य माझे. म्हणजे माझ्यामध्ये असलेला उन्मत्तपणा, गर्व, सोबतच असलेला अहंकार हा निघून जाऊ दे. अशा प्रकारे कवीने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सदर कवितेमध्ये बासी मर्ढेकर यांनी आपल्या मनाची जी अवस्था आहे ही सज्जनत्वाकडे प्रवास करणारी असल्याचे सांगितले आहे. यासोबतच या कवितेचे अध्ययन आपण इथे थांबवित आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या कवितेसंदर्भात काही अडचणी असल्यास तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला आपल्या अडचणी लिखित स्वरूपात व्हॉईस मेलच्या आधारे मला पाठवू शकता. धन्यवाद.